शेतकऱ्यांवरती कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे आज राज्यभरात याच अनुषंगाने कुठे कुठे कोणत्या घडामोडी घडल्यात त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। बुलेटिनची सुरुवात हेडलाईन्सनी करतोय। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाऊ। विंचू आलेले असतात। धाराशिवच्या परंडा तालुक्यातलं वाघेगव्हाण गाव होतं 72 तास पाण्याखाली। संसाराचा चिखल झालेला पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। गावात सर्वात आधी पोहोचलं न्यूज 18 लोकमत। बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीकाठच्या शेकडो हेक्टर भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका। नुकसानग्रस्तांना अश्रू अनावर। शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत। नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाहणी दौऱ्यावेळी सोलापुरातनं घोषणा। सोलापुरात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतला पूरग्रस्त भागाचा आढावा। तर धाराशिवमध्ये बोटीतनं शिंदेंकडनं पाहणी। फोटोऐवजी मदतीच्या किटमध्ये काय आहे ते पहा। विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर। तर मदतीचा टेम्पो गावकऱ्यांनी परत पाठवला। उत्तर सोलापूर तालुक्यातलं तिऱ्हे गाव पाण्याखाली। गावातील शेकडो कुटुंब स्थलांतरित। शेती पिकांचं प्रचंड नुकसान। उद्या उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा। दौऱ्यावरून भाजपकडनं टीका। लंडन वारीत त्यांना जास्त आनंद झाला असता असं म्हणत नवनाथ बन यांचा संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंनाही टोला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। दिरंगाई केल्यास महाराष्ट्र जाम करू। भूम परांडा परिसरात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मनोज जरांगेंचा इशारा।